सोलापूर जनता सहकारी बँकेच्या श्रीराम मंदिर वंदन एटीएम कार्डचं अनावरण थाटात करण्यात आलं। सोलापूर जनता सहकारी बँकेच्या श्रीराम मंदिर वंदन एटीएम कार्डचं अनावरण थाटात करण्यात आलं। बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत बँकेच्या मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम झाला। यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले की प्रदीर्घ कालखंडानंतर तीर्थक्षेत्र श्री अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी झाली। या घटनेची आठवण ग्राहकांसोबत राहावी यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेकडून श्रीराम मंदिर वंदन एटीएम कार्ड बाजारात आणण्यात आलं आहे। बँकेच्या बचत खातेधारकांना या कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। बँकेनं कार्डसाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची परवानगी मिळवली आहे। या कार्डधारकांना एका दिवसाला 40,000 रुपयांऐवजी 1,00,000 रुपयांपर्यंतची रक्कम एटीएम मधून काढता येणार आहे। ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी केलं। NPCI कडे म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडे रिक्सर परमिशन मागून त्या पद्धतीने सगळी परमिशन घेऊन आपण हे आज रोजी एटीएम कार्ड लॉन्च करत आहोत। ते लिमिटेड एडिशन कार्ड म्हणून आपण लॉन्च करत आहोत। त्याच्यामध्ये असा हेतू आहे की प्रत्येक भारतीयाला राम मंदिराची जी इतक्या कालखंडानंतर झालं आहे त्याची जी हे आहे ते हृदयापाशी ते कार्ड म्हणजे मंदिर राहावं म्हणून आपण ते कार्ड लॉन्च केलेलं आहे। सर्व नागरिकांना आवाहन करतो की सगळ्यांनी ह्या कार्डाचा लाभ घ्यावा। तसंच ह्या कार्डासाठी मुद्दामून म्हणून 1,00,000 रुपये डेली विड्रॉवलची आपण ओव्हरऑल सोय करत आहोत। नॉर्मली जी 40,000 असते। या कार्यक्रमाला बँकेचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, संचालक वरदराज बंग, सीए गिरीश बोरगावकर, मुकुंद कुलकर्णी, राजेश पवार, विनोद कुचेरिया, रवींद्र साळे, मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, उपसर्व्यवस्थापिका अंजली कुलकर्णी, सहाय्यक सर्वव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन, रामदास सिद्धुल, मकरंद जोशी, मुख्याधिकारी शरद कुलकर्णी, रमेश मामड्याल, अनंत ताशी, लक्ष्मण सुतार, प्रशासन विभागातील अधिकारी मदन मोरे तसंच मुख्य कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते।